तर रतन टाटा यांचं पार्थिव हे मुंबईतील NCPA मधून आता अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अनेक क्षेत्रातील मान्यवर राजकीय नेते मंडळी देखील रतन टाटा यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी दाखल होत आहेत। त्यामध्ये शरद पवार, त्याचबरोबर राज ठाकरे, उदय सामंत, विजय वडेट्टीवार असे अनेक नेते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर देखील या ठिकाणी दाखल होत आहेत। एक सच्चा देशभक्त, उद्योग आणि व्यवसायातील नैतिकतेचं मूर्तिमंत उदाहरण, आपल्या मूल्यांशी कधीही तडजोड न करणारा असा उद्योगपती, देशातील कोट्यवधी तरुणांना उंच भरारी घेण्याचं स्वप्न दाखवणारा एक अवलिया, व्यावसायिक म्हणून आपल्या नफ्यासोबतच सर्वसामान्य नागरिकांचं हित जोपासणारा उद्योजक, त्याचबरोबर अनेकांना मृत्यूच्या दाड्यातून बाहेर काढणारा देवमाणूस, अशी प्रतिमा किंबहुना तशी ओळख ही रतन टाटा यांची आजपर्यंत राहिली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, शरद पवार यांच्याकडून रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच शरद पवार हे जावाई सदानंद सुळे यांच्यासोबत या ठिकाणी दाखल झाले आणि त्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर दुसरी दृश्य आपण पाहतोय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रतन टाटा यांना पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली। तर राज ठाकरे यांनी देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। महत्त्वाची बाब म्हणजे राज ठाकरे यांनी रतन टाटा यांना आपला एक ज्येष्ठ मित्र असं संबोधलंय। त्याचबरोबर खऱ्या अर्थानं श्रीमंत योगी असा उल्लेख देखील राज ठाकरे यांनी रतन टाटा यांचा केला आहे। तर ही देखील दृश्य आपण पाहतोय, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्याचबरोबर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून देखील रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसंच कुटुंबियांच्या दुःखामध्ये आपण सहभागी असल्याचं देखील राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे। तर RBIचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देखील काही वेळापूर्वी NCPA मध्ये दाखल होत रतन टाटा यांचं अंतिम दर्शन घेतलं आणि श्रद्धांजली अर्पण केली आहे। तर रतन टाटा यांचं पार्थिव NCPA मध्ये दुपारी 4 पर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत आणि रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतायत। टाटा समूहाची सूत्र हाती घेतल्यानंतर रतन टाटांनी अनेक महत्त्वपूर्ण योजना आखल्या। भारतात संपूर्ण देशी बनावटीची कार तयार करावी हे रतन टाटांचं स्वप्न होतं। भारतीय बाजारपेठेत असणाऱ्या यापूर्वीच्या सर्व कार पूर्णपणे भारतीय बनावटीच्या नव्हत्या। रतन टाटांच्या या कल्पनांवर काम करत टाटा मोटर्सनं इंडिका बाजारात आणायचं ठरवलं। 90च्या दशकात भारतात कार निर्मिती करणं अतिशय आव्हानात्मक कार्य होतं। रतन टाटा आणि टाटा मोटर्सनं सर्व आव्हानं लिलया पेलत 1998ला इंडिकाची निर्मिती केली। जानेवारी 1998 मध्ये ऑटो एक्सपो मध्ये रतन टाटांकडून इंडिका कार सादर करण्यात आली। डिसेंबर 1998 मध्ये इंडिका बाजारात आली आणि सुरुवातीला कारची किंमत 2,60,000 इतकी ठेवली। इंडिका 1998 मध्ये बाजारातील सर्वात आकर्षक कार ठरली आणि पहिल्याच आठवड्यात 1,25,000 कारची बुकिंग झाली। इंडिकाच्या वाढत्या मागणीमुळे इतर कंपन्यांवर त्यांच्या कारची किंमत कमी करण्याची वेळ आली आणि पहिलीच देशी बनावटीची कार असल्यानं इंडिकाबाबत सुरुवातीला अनेक तक्रारी देखील आल्या। टाटा मोटर्सनं ग्राहकांच्या या तक्रारी दूर करत इंडिकाची सुधारित आवृत्ती बाजारात आणली आणि पुढे टाटांची इंडिका भारतात कमालीची लोकप्रिय कार ठरली। तर देशाचा हा हिरा, एक अनमोल रत्न, देशाचा स्वाभिमान, देशाचा अभिमान आणि देशाचा गौरव, अशी ओळख रतन टाटा यांची करायला हरकत नाही। अशा या विभूतीचं रात्रीच्या सुमारास निधन झालं। ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली। वयाच्या 86व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि आज सकाळपासून मुंबईतील NCPA मध्ये त्यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। सकाळपासूनच अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवर यांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। रतन टाटा यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे। राजकीय क्षेत्रातून शरद पवार, राज ठाकरे, अजित पवार, विजय वडेट्टीवार, राहुल नार्वेकर, शायना NC असे अनेक मान्यवर आतापर्यंत या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। तर केंद्र सरकारकडून केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे देखील थोड्याच वेळात मुंबईत दाखल होतील। केंद्र सरकारच्या वतीनं अमित शहा रतन टाटा यांना श्रद्धांजली अर्पण करतील। तर दुपारी 4 वाजेपर्यंत
रतन टाटा यांचं पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे आणि सायंकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. उद्योगपती रतन टाटा यांच्या घराबाहेर आता त्यांचे जे चाहते आहेत ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दाखल होत आहेत आणि अहमदाबादमधून एक या ठिकाणी पोहोचलेलं. आपलं तुमचं नाव काय? निर्जिता जैन। कहाँ से आई हैं? मैं मुंबई से ही हूँ। मैं एक्चुअली मेरी दी के घर पे थी अहमदाबाद में, तो मुझे जब पता चला रतन टाटा जी के बारे में मैं नेक्स्ट फ्लाइट लेके यहाँ आई हूँ उनका प्रिजर्व करने के लिए हैंड्स। बिल्कुल, कितना दुख है इस पूरी घटना को लेकर आपके दिल में? बहुत दुख है, क्योंकि रतन टाटा जी ने जो भारत के लिए किया है, सबके लिए किया है, तो उसके लिए हम लोग कुछ देना चाहते थे उनको। इसमें हमारा कोई पर्सनल गेन नहीं है, तो हमको ये प्रिजर्व करना था उनके लिए। तो जो कुछ देश के लिए किया है, देश कभी भी भूल नहीं पाएगा उन सारी चीजों को। वो कभी नहीं भूल पाएगा, और ये एक तरीका है, वो जड़ है, और ये एक तरीका है उनको याद रखने का। उनका आशीर्वाद उनके साथ हमेशा रहेगा। सो आगे वो बढ़ते रहे, अच्छा कुछ करते रहे, तो उनका ये जो हाथ है उनको हमेशा याद दिलाता रहेगा उनकी। कैमरा पर्सन अमित शिगवंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।